नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणींसाठी व गृहिणींसाठी अतिशय खास व महत्त्वाच्या किचन टिप, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. तर पावसाळा असा असतो की कितीही स्वच्छ केले तरी घाण होते. पावसामुळे आणि धुळीमुळे आपले स्वयंपाकघर किंवा आपले किचन घाण होतेच. पण ओलाव्यामुळे स्वच्छ करूनही ते लवकर कोरडे होत नाही. दुसरीकडे ओलावा आणि बराच काळ ओले राहिल्यामुळे माशा, झुरळे आणि लहान बिटल येऊ लागतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपलं स्वयंपाकघर किंवा किचन योग्यरित्या कसं स्वच्छ करणं किंवा स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. तर यासाठी आपण काही खास किचन टिप किंवा ट्रिक्स पाहणार आहोत. प्रत्येक सुगरणींच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 1. स्वयंपाकघरातील फरशी ते भांडी पुसण्यासाठी आपण अनेक कपडे वापरत असतो, म्हणजेच किचन नॅपकिनचा वापर करत असतो. तर ते नॅपकिन साफ करणे खूप सोपे आहे, पण पावसाळ्यात कपडे सुकवणे हे अवघड काम असते. अशा वेळी पावसाळ्यात कापडाऐवजी वाईप्सचा वापर करा, तर हे देखील स्वच्छ करेल. यासोबतच स्वयंपाकघरातील कपडे सुकवण्याचा त्रासही संपेल. प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय खास टिप नंबर 2. भांडी धुतल्यानंतर सिंक किंवा स्लॅबमध्ये पाणी भरते. त्याचबरोबर पावसात ओलावा असल्यामुळे ते लवकर सुकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जीवजंतू किंवा घाण पसरण्याची भीती असते व ते स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाकघरातील कपड्याऐवजी वायपर वापरा. वायपरच्या मदतीने स्लॅब लवकर कोरडे होईल. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 3. भांडी धुण्यासाठी डिशवॉश बार वापरत असतो, तर ते उर्वरित महिने चांगले आहे, परंतु पावसाळ्यातील ओलाव्यामुळे किंवा ओले असताना ते वितळण्यास सुरुवात होते आणि साबणाचा वापर देखील जास्त होतो. या प्रकरणात आपण भांडी धुण्यासाठी होममेड लिक्विड डिशवॉश वापरावे. तर तुम्ही पण पावसाळ्यामध्ये भांडी घासण्यासाठी ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. प्लास्टिकच्या डब्याचा काही पदार्थासाठी आपण पावसाळ्यामध्ये वापर करू नका. तर पाऊस सुरू होताच प्लास्टिकच्या डब्यातून साखर काढून काचेच्या बरणीत टाका. साखर प्लास्टिकच्या डब्यात अजिबात ठेवू नका. याशिवाय साखर काढताना नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करावा. ओल्या चमच्याने साखरेमध्ये गुठळ्या होऊ शकतात. तर आपली साखर व्यवस्थित पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 5. बरणीत साखर किंवा मीठ भरण्यापूर्वी त्यात तांदळाचे काही दाणे टाका. साखर आणि मिठाच्या डब्यातून कापडात थोडे तांदूळ बांधून ठेवा. असे केल्याने तांदूळ साखर आणि मीठ मधील अतिरिक्त मॉइश्चरायझर शोषून घेते. ते पूर्णपणे सुरक्षित आणि कोरडे ठेवतो. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 6. पावसाळ्यातील दमट हवेत खोबऱ्याची डोल तसेच ठेवू नये. एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीच्या डब्यात खुपसून ठेवाव्यात, म्हणजे त्यांना अजिबात बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. टिप नंबर 7. भोपळ्याचा शिरा बनवत असताना त्यामध्ये थोडीशी दुधाची मलई घाला. यामुळे भोपळ्याचा शिरा किंवा हलवा खूप छान टेस्टी असा लागतो. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 8. नुसत्या बेसन पिठाची भजी बनवण्याऐवजी जर तुम्ही त्यामध्ये थोडीशी मूग डाळ व थोडीशी उडीद डाळ पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून त्याचे पीठ मिक्स केल्यास भजी आणखीन चविष्ट लागतात. तर भजी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 9. बटाट्याची चिप्स स्टोअर करायचे असतील तर त्यामध्ये तमालपत्र टाकून ठेवा. त्यामुळे जास्त दिवस झाले तरी बटाट्याची चिप्स खवट होत नाहीत किंवा त्याला बुरशी लागणार नाही. अत्यंत खास टिप नंबर 10. लहान मुलांसाठी डाळ भात तर आपण नेहमीच बनवत असतो. तर लहान मुलांसाठी वरण बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची चिरून घालण्यापेक्षा आलं, लसूण, जिरे आणि थोडीशी हिरवी मिरची लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमीच घ्या. हे सर्व मिक्सरला वाटून घ्या. यामुळे वरणामध्ये मिरची अजिबात दिसणार नाही आणि मुलं सहज खातील.
अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 11. केक बनवताना पिठी साखर वापरत असाल तर त्यासाठी आधी चाळणीने 1 ते 2 वेळा छान पिठी साखर चाळून घ्या व नंतर वापरा. यामुळे पिठी साखरेचे खडे व्यवस्थित बारीक होतात. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 12. घरात भाजीला काहीच नसेल तर अशा वेळी घरातील साठवणीचे बटाटा चिप्स पाण्यामध्ये भिजत घालून ठेवून बटाटा चिप्सची भाजी तुम्ही बनवू शकता. टिप नंबर 13. जर तुमच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत. यामुळे तुम्हाला आराम मिळेल व तुमची लोहाची कमतरता भरून निघेल. प्रत्येक महिलेसाठी अत्यंत खास टिप नंबर 14. संत्र्याच्या सालीची पावडर बनवा व त्यात 2 चमचे मध त्यामध्ये मिक्स करा किंवा मिसळा. याची पेस्ट तयार करून त्वचेवर किंवा चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा चमकते आणि चेहरा तेजस्वी दिसतो. तर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 15. पुरी, भजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा. यामुळे तेल चांगले जर गरम नसेल तर तो पदार्थ खूप जास्त तेल धरतो म्हणजेच तेलकट होतो. अत्यंत कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 16. ज्या लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत म्हणजेच केस गळती जास्त प्रमाणात होत आहे त्यांनी केसांना अंडी लावावी. यामुळे केस दाट होतील. अत्यंत खास टिप नंबर 17. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास किंवा करायचे असतील तर मेथी चांगली भाजून घेऊन त्याची पावडर तयार करून घ्या व नंतर रव्याबरोबर लाडू करावेत. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 18. रात्री झोपताना ज्यांचे तोंड उघडे राहते त्यांनी गरम गोष्टीचा वापर त्यांच्या आहारामध्ये करावा. प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 19. झाडूची टोके केरोसिनमध्ये बुडवावीत आणि मग हा झाडू घरातील प्रत्येक खोलीच्या कडेकडेने म्हणजेच कोपऱ्यामध्ये फिरवावा. यामुळे जळमटे अजिबात धरणार नाहीत. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 20. खोकला सारखाच लागत असेल तर भात खाल्ल्यानंतर दूध पिणे सोडून द्या. तर तुम्हाला पण खोकल्याचा त्रास असेल तर ही टिप फॉलो करा. टिप नंबर 21. रात्री वारंवार लघवी येत असेल तर तुम्हाला शुगरचा त्रास असू शकतो. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 22. सर्दी खोकला होत असेल तर त्यामध्ये तुळस, आलं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, ज्येष्ठ मध पाण्यात उकळून हा काढा तयार करावा. यामुळे सर्दी खोकला बरा होतो. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.